जय हिंद. नमस्ते विद्यार्थिनी प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा जो काही पॅटर्न बघत आहोत, त्यामध्ये समर एक्झाम 2022मध्ये जी काही प्रश्नपत्रिका झालेली होती, तर ही प्रश्नपत्रिका आहे SY BSc, SY BA, SY BCom आणि SY BCA या वर्गासाठी जो काही अनिवार्य पद्धतीचा जो विषय आहे, ज्याला आपण इन्व्हायरमेंटल अवेअरनेस असं म्हणतो, तर या विषयाची समर एक्झाम 2022मध्ये सेमिस्टर 3मधील क्वेश्चन पेपर कशी होती ही आपण या आत्ताच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि जर का अद्याप आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा. अधिक माहितीसाठी आपण टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तर बघूया, सगळ्यात अगोदर आपण EVS म्हणजेच इन्व्हायरमेंटल अवेअरनेस स्टडीज याचा पेपरचा क्वेश्चन पेपर कशा पद्धतीने होती हे आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जी समोर क्वेश्चन पेपर दिसते आहे ती SY BSc, SY BA, SY BCom, SY BCA आणि ज्या ज्या वर्गांना इन्व्हायरमेंटल अवेअरनेस हा सब्जेक्ट्स आहे त्या सब्जेक्ट संदर्भात ही क्वेश्चन पेपर असणार आहे. या क्वेश्चन पेपरसाठी एकूण जो काही टाईम कालावधी आहे तो 2 तासाचा आहे आणि एकूण मार्क विचारलेले होते 35 मार्क. बघा, तसं पाहायला गेलं तर विद्यार्थी मित्रांनो, EVSला इंटरनल 25 मार्क असतात आणि विद्यापीठाकडे 25 मार्क्स असतात. असे मिळून 50 मार्कासाठी पहिल्या सेमिस्टरचा सिलेबस असतो, तर दुसऱ्या सेमिस्टरला 25 मार्क इंटरनल आणि 25 मार्क विद्यापीठाचा पेपर असे मिळून 100 मार्क तुम्हाला या EVSच्या सेमिस्टर 3 आणि सेमिस्टर 4चा पेपर मिळून असतात. पण विद्यापीठाने काय केलेलं आहे की ही जी काही प्रश्नपत्रिका होती ती 35 गुणांची केलेली आहे आणि त्याचं कन्वर्जन 25मध्ये नंतर करायला सांगितलेलं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी काही क्वेश्चन पेपर आहे ती एकूण 35 मार्कासाठी आणि 2 तासासाठी होती. यामध्ये टोटल 5 प्रश्न विचारलेले होते. त्यापैकी प्रश्न क्रमांक 1 हा कंपल्सरी सॉल्व करायचा होता आणि प्रश्न क्रमांक 2, 3, 4 आणि 5 अशा 4 प्रश्नांपैकी कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरं आपल्याला सोडवायची होती आणि एका प्रश्नासाठी 10 मार्क दिलेले होते. म्हणजे पहिल्या प्रश्नासाठी 5 मार्क आणि दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि 5व्या यापैकी 3 प्रश्नांची उत्तरं सॉल्व केली तर 10 गुणिले 3 कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तर सॉल्व करायची. एका प्रश्नासाठी 10 मार्क्स होते. 3 प्रश्नांची उत्तरं सॉल्व केली तर तुम्हाला 10 व्यतिरिक्त 30 मार्क भेटतील आणि क्वेश्चन नंबर 1चे 5 मार्क असे मिळून 35 मार्कासाठीची ही क्वेश्चन पेपर असणार आहे. बघा, पहिला प्रश्न जो काही विचारलेला होता तर कोणत्याही 5 प्रश्नांची उत्तरं आपल्याला सॉल्व करायची होती आणि एकूण 6 प्रश्न दिलेले होते आणि त्याचे एका वाक्यात उत्तरं लिहायची होती. जसं की पहिले एक प्रश्न विचारला होता एका मार्काला की परिसंस्थेची व्याख्या लिहा. ओके. नेक्स्ट होतं 2 नंबर, जल प्रदूषणाची कारणे लिहा. प्रश्न 1 मधला C आकडा किंवा तिसरा पद्धतीचा प्रश्न होता एका वाक्यातला, जैवविविधतेचे हॉटस्पॉट याची व्याख्या द्या. नंतर 4 नंबर होता की शाश्वत विकास म्हणजे काय, म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय, असा प्रश्न विचारलेला होता. नंतर विचारलेला होता जैवविविधतेला कोणते धोके आहे आणि 6 नंबर विचारलेला होता मातीची धूप या संकल्पनेची व्याख्या लिहा. या पद्धतीने टोटल 6 प्रश्न विचारलेले होते प्रश्न क्रमांक 1मध्ये, तर त्यामध्ये कोणतेही 5 प्रश्न सोडवणे अपेक्षित होतं. प्रश्न क्रमांक 2 होता की त्याच्यामध्ये 2 आकडे होते A आणि B. एमध्ये विचारलेलं होतं टिपा लिहा जंगल परिसंस्था किंवा वन परिसंस्था, यासाठी तुम्हाला 6 मार्क दिलेले होते. तर प्रश्न क्रमांक 2B मध्ये परिसंस्था म्हणजेच इकोसिस्टीम आणि जैवविविधतेची कार्ये स्पष्ट करा, अशा पद्धतीने 4 मार्कासाठी हा प्रश्न होता. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2, 3, 4 आणि 5 या पद्धतीने एक शॉर्ट नोट्सला आणि एक छोट्याशा पद्धतीने प्रश्न असणार आहे. म्हणजे थोडक्यात एक ब्रॉड आणि एक शॉर्ट असं म्हटलं तरी चालेल. तर असे प्रश्न आहेत. तर तुम्हाला काय करायचं की 2 नंबर जर का प्रश्न घेतला तर A आणि B हे दोन्ही सॉल्व करणं अपेक्षित आहे. तर प्रश्न क्रमांक 3 आहे, त्याच्यामध्ये A होता की थोडक्यात उत्तर लिहा पारंपरिक ऊर्जा स्रोत, यासाठी 6 मार्क्स होते. तर प्रश्न क्रमांक 3B ला भारतातील जैविक किंवा भौगोलिक क्षेत्राबद्दल
थोडक्यात माहिती लिहा, यासाठी 4 मार्क होते. प्रश्न क्रमांक 4A, आकृतीसह स्पष्टीकरण करा. अन्नजाळे. ओके, अन्नजाळे याची काय करा, आकृतीसह स्पष्टीकरण करा. अशा पद्धतीचा प्रश्न क्रमांक 4 होता. नेक्स्ट होता प्रश्न क्रमांक 4B, स्पष्ट करा म्हणजेच राईट अ शॉर्ट नोट्स ऑन किंवा जंगलतोड किंवा वृक्षतोड यावरती शॉर्ट नोट्स विचारलेली होती. अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न क्रमांक 4A आणि B विचारलेला होता. तर प्रश्न क्रमांक 5 यामध्ये तुम्हाला थोडक्यात उत्तर लिहा किंवा राईट शॉर्ट नोट्स अशा पद्धतीचा प्रश्न होता, ज्यामध्ये 10 मार्क्स होते आणि तुम्हाला कोणत्याही 4 शॉर्ट नोट्स लिहायच्या होत्या. यामध्ये प्रत्येक शॉर्ट नोट्सला तुम्हाला 2.5 मार्क होते आणि 4 लिहिल्या तर तुम्हाला 10 मार्क भेटणारे होते. यामध्ये पहिली होती मनुष्य आणि वन्यजीव संघर्ष. ओके, सेकंड होता की इन सिटू जैवविविधता संवर्धन. तर तिसरं होतं जलपरिसंस्था. चौथी होती खाणकामाचे परिणाम. पाचवी होती जमिनीचा ऱ्हास आणि 6वी होती वन्यजीवांची शिकार. या पद्धतीने टोटल 6 प्रश्न होते. तो शॉर्ट नोट्स लिहिला तर 6 पैकी कोणत्याही 4 प्रश्नाची उत्तर लिहिली तर तुम्हाला इथे 10 पैकी 10 मार्क्स हे मिळाले असते. इंग्लिशमधून जी काही क्वेश्चन्स पेपर आहे सेम आहे इन्स्ट्रक्शन की क्वेश्चन नंबर 1 इज कंपल्सरी, दॅन सॉल्व एनी 3 questions out of the question number 2, question number 3, question number 4 and question number 5, and question from question number 2 to question number 5 carries equal marks. अशा पद्धतीचा प्रश्न विचारलेला होता. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे जी काही इंग्लिशमधून क्वेश्चन पेपर दिलेली आहे ती पण आपल्याला इथे बघता येईल. मुळात ही जी काही क्वेश्चन्स पेपर आहे ती मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये मी शेअर करणार आहे. तिथून तुम्ही या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करू शकता. यामध्ये देखील तुम्हाला टोटल 5 प्रश्न विचारलेले होते आणि पहिला प्रश्न हा कंपल्सरी होता. तर क्वेश्चन नंबर 2, 3, 4 आणि 5 यापैकी कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरं सॉल्व करायची होती आणि हे प्रश्न किमान 10 मार्कासाठी होते. तर विद्यार्थी मित्रांनो, याची क्वेश्चन पेपर ही आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये मी शेअर केलेली आहे. त्यामुळं आपण त्वरित काय करा, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी या पद्धतीच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच आपण एन्व्हायरमेंट अवेअरनेस सेमिस्टर 4ची जी काही क्वेश्चन पेपर आहे ती देखील आपण अपलोड करणार आहे आणि अपलोड केल्यानंतर आपण त्याची जी काही PDF आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये देणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवीन माहितीसह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हायला विसरू नका. आपल्या सर्व वर्गातील इतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या या चॅनलची आणि या व्हिडिओची लिंक शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत टेक केअर आणि तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.